आपण सर्वांना नमस्कार. उर्मिला स्वयंपाकघरात आपलं सर्वांचं स्वागत आहे. मग आज करटोल्याची भाजी बनवायची आहे. हे करटोले 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहेत मी. आणि करटोल्याचा येल असतो, असे करटोले स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. आता हे चिरायचे आहेत मला करटोले. आता हे चिरून दाखवते तुम्हाला मी. असे हे जे निब्बर असतात ना, त्याच्यातले बिया काढून टाकायच्या. का तर ते निब्बर असतात ना बिया, ते काढून टाकायच्या. दाताखाली कचकच लागणार नाही त्यासाठी. आणि कवळे चिरून घ्यायचे. हे कवळे होताना कवळा असं चिरून दाखवते मी करटोला. मग आता हे चिरून घ्यायचे बारीक बारीक चांगले. आणि तुम्हाला काय काय सामग्री घेतली ते पण दाखवणार आहे मी प्लेटमध्ये. हे कोथिंबीर आणि कढीपत्ता, मुगाची डाळ पण स्वच्छ धुवून घेतलेली आहे. हिरव्या मिरच्याचा ठेसा घेतला आहे, काळा मसाला घेतला आहे, हळद घेतली थोडीशी, आणि मोहरी, जिरं, आणि हे लसूण कुटून घेतलेलं आहे थोडंसं 7-8 कळ्या, आणि बुडग्यात तेल पण घेतले थोडंसं. आता हे करटोले चिरून घेतलेले दाखवते. बी एक पण नाही याच्यामध्ये, फ्रेश चिरून घेतलेत मी. आता हे असे प्लेटमध्ये चिरून घेतलेत. एवढ्या करटोल्याची भाजी करायची मला आता. आता हे मसाला आणखीन एकदा दाखवते तुम्हाला. हे एवढा मसाला घेतलेला आहे प्लेटमध्ये असा पद्धतशीर काढून. आता तेल टाकायचं. मटकं गरम करायला ठेवलं होतं गॅसवर मी. आता हे तेल टाकून घेते मधामध्ये. आपल्याला लागेल तसं तेल टाकायचं. आपल्याला कमी खायचं असतं कमीच तेल टाकायचं. आता हे एवढं तेल टाकलेलं आहे. आणि माझ्या बहिणीची रेसिपी आहे ही. आता हे तेल टाकून घेतलेलं गरम झालेलं तेल आहे. आता मोहरी टाकायची. तेल गरम झाले की मधामध्ये ही मोहरी घ्यायची आणि टाकायचं. मी तर जिरं मोहरी एकदाच टाकते, पण तिनं अलग अलग घेतले तर अलग अलग सांगते तुम्हाला मी. हे मोहरी टाकलेली आहे. आता जिरं पण टाकून घेतले मधामध्ये. कडकड होऊ द्यायचे चांगलं जिरं मोहरी. आता ह्या अशा गरम कडकड झाल्या तर टेस्ट चांगलं लागते. मग ह्याच्यामध्ये मटक्यातली भाजी खूप टेस्ट लागते अशी करटोल्याची. आता हे कडकड झालेलं आहे. आता ह्याच्यामध्ये आता लसूण कुटलेला टाकते. ह्याच्यामध्ये लसूण पण चांगला खरपूस भाजू द्यायचा. असं लसूण भाजू द्यायचा चांगला. आणि कढीपत्ता टाकायचा. मी प्रत्येक भाजीमध्ये कढीपत्ता टाकते. कढीपत्ता खूप आवडते मला. असं टाकून आता ह्याच्यामध्ये हळद थोडीशी घेतलेली, अर्धा चमचा होती हळद. हळद टाकून दिलेली आहे मी. आता काळा मसाला थोडासा. आणखी काळा मसाला नाही टाकला तरी चालते तरी पण. आणि हे हिरव्या मिरचीचा ठेसा. हिरव्या मिरचीचा ठेसा टाकल्यावर काळा मसाला नाही टाकला तरी चालते. असं परतून घ्यायचं, चांगलं भाजून घ्यायचं आहे. आता हे भाजून घेतल्याच्यानंतर आता हे प्लेट हे मुगाची डाळ टाकून घ्यायची. धुतलेली, स्वच्छ धुतलेली होती ही मुगाची डाळ 2-3 पाण्याने. आता हे टाकून ही पण डाळ परतून घेते चांगली. असं चांगलं खालीवरी करून घ्यायचे. आम्ही सगळ्याच बहिणी स्वयंपाकामध्ये हुशारच आहोत. माझी लाडकी बहीण आहे, तिनं ही रेसिपी केलेली आहे. हे करटोल्याची भाजी. आता हे करटोले टाकून द्यायचे मधामध्ये. करटोल्याची भाजी आवडल्यावर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. असे परतून घ्यायचे आता हे करटोले. आणि मग मीठ आपल्याला स्वादानुसार टाकायचं. मीठ असं स्वादानुसार टाकून घ्यायचं आपल्याला किती टाकायचं तेवढ्या भाजीला. आणि ह्याला खालीवरी करायचं. मग आता ह्या भाजीला आणखीन कोथिंबीर टाकून घ्यायची वरून. आता ह्याच्यावर प्लेट झाकून ठेवायची आणि त्याच्यावर पाणी टाकायचं. लागलं तर पाणी टाकायचं, नाहीतर ते घामाच्या ह्याच्यानं शिजून जाते ते भाजी बगर पाण्याचीच चांगली लागते ही. असं प्लेटमध्ये पाणी ठेवून लागलं तर टाकायचं, नाही तर नाही टाकायचं. मला लागलं नव्हतं, मी टाकलं नव्हतं. आता ही भाजी शिजलेली आहे अशी. आता प्लेटमध्ये भात, सलाद, डाळ ते घेतलं होतं तिनं सगळं. गरमागरम करटोल्याची भाजी मटक्यात केलेली तयार आहे. वा, किती टेस्ट झालेली भाजी आहे. टेस्ट करून बघा आता. हे असं ताट सजून घेतलेलं आहे. पोळी घेतलेली आहे, भात, वरण, काकडीचा सलाद केलेला आहे, कारल्याची भाजी, करटोल्याची भाजी. प्लेट सजावट कशी वाटली कमेंट्स करून सांगा.